भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी परतवाडा येथे अयान अहमद या तरुणाने 180 तरुणींचे 350 व्हिडिओ बनवल्याचा आरोप जो आहे तो केला होता। त्यानंतर खरं तर हे प्रकरण उघडकीस आलं आणि नंतर आता या प्रकरणात परतवाडा पोलिसांनी आरोपी अयान अहमद याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। अयान अहमद याने याच फ्लॅटमध्ये या तरुण मुलींचं लैंगिक शोषण केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालेलं आहे। अयान अहमद हा 19 वर्षाचा तरुण परतवाडा येथे राहणारा, मात्र त्याने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होता। सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या अनेक पोस्ट व्हायरल करायचा आणि या पोस्टच्या माध्यमातून अनेक मुली जेव्हा त्याला त्या पोस्ट व्हायरल झालेल्या पोस्ट लाईक किंवा शेअर करायच्या त्यावेळी तो त्या मुलींशी संपर्क साधायचा आणि संपर्क साधल्यानंतर मुलींशी जवळीक साधायचा आणि यातूनच मुली जवळ आल्यानंतर त्यांचं लैंगिक शोषण करायचा। लैंगिक शोषण करत असतानाच तो त्या मुलींचे व्हिडिओ देखील व्हायरल करत असे। व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर हे प्रकरण जे आहे मोठ्या प्रमाणात पूर्ण या प्रकरणाने खळबळ उडालेली आहे आणि या प्रकरणात आता पोलिसांनी आत्तापर्यंत जवळपास 6 आरोपींना अटक केलेली आहे। अयान अहमद याला जो त्याचा मित्र रूम उपलब्ध करून देत होता, तो फ्लॅट जो आहे तो अमरावती शहरातील कठोरा नाका या भागात हा फ्लॅट आहे आणि याच फ्लॅटवर अयान अहमद हा मुलींना आणायचा। अनेक लोकांना असं वाटायचं की अयान अहमद हा मुलींना नेमकं कुठे न्यायचा हे अनेकांना पडलेलं कोडं होतं। मात्र अयान अहमद हा अमरावती शहरातील कठोरा नाका भागातील ही जी रेसिडेन्सी आहे, ज्या रेसिडेन्सीमध्ये सध्या मी जात आहे, याच फ्लॅटवर अयान अहमद मुलींना आणायचा, त्या ठिकाणी त्यांचे लैंगिक शोषण करायचा आणि त्यांचे व्हिडिओ क्लिपिंग तयार करायचा आणि तीच व्हिडिओ क्लिपिंग नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं निष्पन्न झालं। हा तो फ्लॅट आहे, F6 क्रमांकाचा फ्लॅट आहे आणि या फ्लॅटला जर बघितलं आपण तर आता लॉक लागलेला आहे आणि या फ्लॅटमध्ये अनेक मुलं भाड्यानं राहतात अशी माहिती जी आहे ती या परिसरातील नागरिकांनी दिलेली आहे। या परिसरात राहणारे नागरिक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांनाही विचारूया। दादा, मला सांगा, किती मुलं या फ्लॅटमध्ये भाड्यानं राहतात आणि तुम्हाला ह्याची कल्पना होती काय? या फ्लॅटमध्ये घर मालकांनी सांगितलेलं म्हटलं होतं किती मुलं राहतात, तो मुलं 3-4 मुलं। तर 1-2 जण अशी बसली आणि इथं ज्याकडे आवाज येत होता मी वर आलो तर इथं 15-15, 20-20 मुलं राहत होते सर। तर त्याच्यानंतर रात्रीचं बेरात्रीचं येणं, त्याच्यानं त्याला कॉल केले, म्हटलं त्रास होते आहे, वरून दळदळ होते आहे, 2 वाजलेले आहे रात्रीचे, मुलं येतात, मुली येतात। तर त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही। त्यांनी हेच बोलला की बा माझा फ्लॅट आहे, मी काही करू। म्हणून म्हटलं की सर ह्याच्यामध्ये घरमालक इन्व्हॉल्व होऊ शकते, त्याच्यावर सक्त कारवाई केली पाहिजे, कारण अशा गोष्टी समोर घडल्या नाही पाहिजे। कोणी भाड्याने फ्लॅट देताना कागदांची पूर्तता करावी पूर्ण, त्यानंतर भाड्याने फ्लॅट द्यावं आणि याच्यामध्ये 100% घरमालक इन्व्हॉल्व होऊ शकतो। कोण आहे घरमालक याचा आणि कुठे राहतात ते? घरमालक अंकुश खांडेकर, वलगाव। तुम्हाला जे आता फोटो दिसलेले आहेत त्या मुलाचे व्हायरल होत आहे अयान अहमदचे, तो या ठिकाणी आलेला आहे का? तुम्ही त्याला बघितलेलं आहे का यापूर्वी येताना? किंवा त्याच्यासोबत ज्या मुली आहेत त्या मुलींना पण तुम्ही बघितलेलं आहे का? मुलं मुली येत होत्या सर, तोंडांना बांधून येत होते, पण ते काही लक्षात चेहरे काही ओळखू येत नव्हते। पण रहदारी चालू होती दुपारला, कधी रात्रीला, बेरात्रीला 12-2 गेट आवाज, हो रात्रीच्या वेळेस, कधी 8ला, कधी 10-12। आणि याच्यावर कंप्लेंटही पण केली होती, मालकाला फोन केले होते फ्लॅट मालकाला, तर त्याने काही रिस्पॉन्स दिला नाही। माझा फ्लॅट आहे, मी काही करू आणि असा बोलला होतो। म्हणून म्हटलं की मालकावर कारवाई व्हायला पाहिजे, मालकावर कारवाई व्हायला पाहिजे तुमच्याशी मागणी आहे। मात्र यापूर्वी तुम्ही मालकाकडे तक्रार केली होती, तेव्हा त्यांनी ऐकलेलं नाही आहे। किती साधारणतः मुलं या ठिकाणी राहत असावी तुम्हाला वाटते? आणि अयान अहमदला तुम्ही आता फोटो दाखवल्यानंतर ओळखला का? तर होत येत होता का तो तोंडाला बांधून येत होते सर, तर का ओळखू येत नव्हतं का हाच आहे? आई वगैरे आपण ओळखू शकत नाही तोंडाला बांधल्यानंतर। मुलं मुली येतात, आता आपण त्यांना कोणाचं पाळवू शकत नाही तोंडाचं, त्याच्यामुळं मुलं मुली येत होते पूर्ण आणि रहदारी चालू होती दुसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळेस, दुपारच्या वेळेस। आणि प्रत्येक वेळेनं त्याला फोन केले मी, असं असं होत आहे, मुलं मुली येत आहे आणि घरमालकांनी असं काहीच डिसिजन घेतलेलं नाही आणि घरमालकावर कारवाई व्हावी अशी आमची विनंती। निश्चितच हाच तो फ्लॅट आहे ज्या ठिकाणी अयान अहमद मुलीला आणायचा आणि त्या बदलीत इथं राहणारा जो एक त्याचा मित्र होता त्याला तो 500 रुपये द्यायचा। F6 नंबरचा हा फ्लॅट आहे, सध्या या फ्लॅटला ताला लागलेला आहे। या फ्लॅटमध्ये अनेक मुलं राहायचे आणि अयान अहमद मुलींना या ठिकाणी आणायचा आणि याच ठिकाणी त्यांनी लैंगिक शोषण केलं आणि व्हिडिओ व्हायरल केलेला आहे। आता या प्रकरणामध्ये 8 मुली ट्रेस झालेल्या आहे, ज्यांचे पती मिळालेले आहे, ज्यांची
कबुली देखील अयान अहमदने दिलेली आहे. अयान अहमदसोबतच त्याचे व्हिडिओ व्हायरल करणारा त्याचा दुसरा जो झुकेर नावाचा मित्र आहे त्याला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी जवळपास 6 आरोपींना अटक केलेली आहे. आणखी 4 आरोपींची कसून तपासणी सुरू आहे आणि तपासणी झाल्यानंतरच त्या आरोपींना देखील अटक करण्याची शक्यता आहे. आणि आपण जर बघितलं तर या प्रकरणात आणखी जे पीडित मुली ज्या आहे पीडित मुलींची संख्या जी आहे संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी SIT चौकशीची मागणी जी आहे ते डॉक्टर अनिल बोंडे यांनी लावून धरली होती. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी लावून धरली होती. शिवराय कुलकर्णी असेल किंवा भाजपचे जे अचलपूर मतदारसंघाचे आमदार आहे त्यांनी देखील SIT चौकशी लावावी अशी मागणी केली होती. आता पोलिसांनी या प्रकरणात अमरावतीचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी SIT चौकशी जी आहे ती लावलेली आहे. SIT चौकशीमध्ये शुभम कुमार नावाचे IPS अधिकारी आहे यांच्यासह जवळपास 50च्या वर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे आहे ते SIT कमिटीमध्ये आहे. ही SIT कमिटी जी आहे ते ज्या पीडित मुली आहे या सर्व पीडित मुलींचे बयान नोंदवणार आहे. त्यांना तक्रार द्यावे यासाठी मुली अजूनपर्यंत पुढे आल्या नसल्या तरी मात्र मुलींनी पुढं यावं त्यांचं नाव गुप्त ठेवलं जाईल अशी जी आहे अशी ग्वाही पोलिसांनी दिलेली आहे. आता एकूणच या प्रकरणात जर बघितलं आपण तर काल परतवाडा बंदचं देखील आवाहन करण्यात आलं होतं. नागरिक जे आहे नागरिक अतिशय संतप्त झालेले आहे. अनेक सामाजिक संघटना असेल राजकीय संघटना असेल त्यांनी काल उत्स्फूर्तपणे परतवाडा बंदचं आवाहन केलं होतं. अयान अहमदचं जे घर होतं ते अयान अहमदचं घर हे बिना परवानगी असल्याचं देखील पुढं आलेलं आहे. त्यामुळं अचलपूर नगरपालिकेने अयान अहमद याच्या घरावर नोटीस चिपकवलेली आहे. 1 महिन्याच्या आत ते घर पाडावं अन्यथा पोलीस कारवाई करून ते घर पाडलं जाईल अशी इशारा जो आहे तो नगरपालिकेने दिलेला आहे. सोबतच अयान अहमद याच्या घराला जाणारा जो जिना होता तो जिना अतिक्रमित जागेवर होता. त्यामुळं काल बुलडोझरच्या सहाय्याने तो जिना देखील पाडण्याचं काम जे आहे ते करण्यात आलेलं आहे. एकूणच या प्रकरणामध्ये केवळ अमरावती जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक संतापाची लाट उसळलेली आहे. एक 19 वर्षाचा तरुण अनेक मुलींचे लैंगिक शोषण करतो त्यांचे व्हिडिओ व्हायरल करतो. त्यामुळं एक संतापाची लाट जी आहे ते निर्माण झालेली आहे. आणि आता या प्रकरणाचा तपास जो आहे तो पोलीस करत आहे. SIT चौकशी करत आहे. त्यामुळं आणखी या प्रकरणात काही धक्कादायक खुलासे जे आहे ते खुलासे येणार आहे. आणखी काही मुलींची पीडित मुलींची संख्या देखील वाढणार आहे. सोबतच आरोपींची संख्या देखील वाढू शकते. यामध्ये आणखी काही मोठं रॅकेट आहे काय किंवा मुलींना हा ब्लॅकमेल करून वेश्या व्यवसायात तर अडकवत नव्हता याची देखील पोलीस चौकशी करत आहे. त्यामुळं एकूणच या प्रकरणाची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. आता या प्रकरणात आज आपण जर बघितलं तर अल्पसंख्याक आयोगाने देखील ज्या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतलेली आहे आणि अल्पसंख्याक आयोगाचे जे अध्यक्ष आहे प्यारेखान आणि त्यांची टीम जी आहे ती आज परतवाड्यात दाखल होणार आहे. आणि ज्या पीडित मुली असेल किंवा इतर या प्रकरणात जे या प्रकरणाशी संबंधित नागरिक असतील त्या नागरिकांशी भेटून मुलींना देखील तयार करून त्यांच्याकडून तक्रार घेण्याचं काम देखील पोलीस करत आहे. मात्र आता किती मुली या प्रकरणात पुढे येतात आणि या अयान अहमद याची तक्रार देतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मात्र एक निश्चित झालेलं आहे की या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्र हादरलेला आहे. लहान लहान तरुणींची काही त्यामध्ये अल्पवयीन मुली देखील आहेत. या प्रकरणात पोलिसांनी पोस्को देखील दाखल केलेला आहे. त्यामुळे एकूणच या प्रकरणात लहान मुलींचं लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ जर व्हायरल होत असेल तर त्यांची सामाजिक एक प्रकारची बदनामी देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळं पालकांना देखील भीती वाटत आहे की पुढे यायचं तरी कसं यायचं. त्यामुळं आता स्पेशल SITची चौकशीची जी मागणी होत होती ती मागणी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि SITच्या माध्यमातून मुलींना त्यांच्या घरी न जाता सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस त्यांची कुठेतरी त्या ठिकाणी बयान घेतील किंवा चौकशी करतील आणि या प्रकरणाचा छडा आता पोलीस लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं या प्रकरणात आणखी किती आरोपी पुढे येतात आणखी पीडित तरुणी आहे कारण आतापर्यंत ज्या पीडित तरुणी आहेत त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातीलच जास्तीत जास्त पीडित तरुणी आहे. यामध्ये एका पीडित तरुणीचा नागपूरच्या पीडित तरुणीचा सहभाग आहे. इतर जर बघितलं तर परतवाडा अचलपूर आणि अमरावती अशा अमरावती जिल्ह्यातीलच पीडित तरुणींची संख्या पुढे आलेली आहे नावं पुढे आलेली आहे. आणखी पुढे पोलीस तपासात काय काय पुढे येतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या घटनेमुळे समाजमन हळहळलेलं आहे. पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात चीड आहे. समाजात मोठ्या प्रमाणात अयान आणि त्याच्या कुटुंबियाविषयी चीड जी आहे ती निर्माण होत आहे. त्यामुळे मुस्लिम संघटना देखील आता पुढे आलेल्या आहे. काल शोएब नावाचे जे वकील होते शोएब अहमद नावाचे वकील होते त्यांनी देखील पोलिसात तक्रार दिलेली आहे आणि
अयानवर कडकात कडक कारवाई करावी, त्याला फाशीची शिक्षा द्यावी आणि असा पवित्रा जो आहे तो मुस्लिम संघटनांनी देखील उचललेला आहे. त्यामुळं आता हे तपास कधी पूर्ण होतो आणि जलद गतीने हा तपास पूर्ण होऊन अयान अहमद याला कठोरात कठोर शिक्षा कशी काय मिळते याकडे आता सगळं अमरावतीकरांचंच नव्हे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.